सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा विश्वविजेता जय भीम. मानवाच्या मनाचे विश्लेषण करून सत्याचा सन्मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करून तमाम भारतीयांना हक्क आणि अधिकार मिळवून देणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक, महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर देवरुखच्या वतीने समस्त देवरुखवासियांना मंगलमय शुभेच्छा. आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारत देशातील समस्त स्त्रियांना समान हक्क आणि संरक्षण मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे स्त्रियांच्या सक्षमीकरणाला भक्कम कायदेशीर आधार मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना समान संधी दिल्यामुळेच आज सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रियांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. पूर्वी महिलांना केवळ घरापुरते मर्यादित ठेवले जात होते, परंतु आजच्या भारतीय महिला शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर कार्यरत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदामंत्री होते आणि महिलांच्या हक्कासाठीच्या हिंदू कोड बिलाचे मुख्य शिल्पकार होते. बाबासाहेबांनी देशातील सर्व महिलांच्या हक्कासाठी आणि सामाजिक न्यायासाठी हे विधेयक तयार केले. बाबासाहेबांच्या मते समाजात खरी समता येण्यासाठी महिलांना कायदेशीर हक्क मिळणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारासाठी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला पुरेसा पाठिंबा न मिळाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 मध्ये भारतीय स्त्रियांच्या प्रगतीच्या बाजूने उभे राहून कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. थँक्यू बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अमूल्य देणगीमुळेच भारताच्या प्रथम नागरिक अर्थात आपल्या देशाच्या राष्ट्रपती या महिला आहेत. आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च स्थानावर महिला राष्ट्रपती आहेतच, परंतु पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार अशा मानाच्या पदावर सुद्धा महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे संधी मिळाली. थँक्यू बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहोत. जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाचा उद्धार करी, याप्रमाणे स्त्री पुरुष सर्वांना सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा हक्क भारतीय संविधानाने दिला आहे. विविध क्षेत्रातील ज्ञान ग्रहण करून शिक्षिका, प्राध्यापिका, मार्गदर्शिका म्हणून मोठ्या प्रमाणात महिला शिक्षणाच्या पवित्र मंदिरात ज्ञानदानाचे सर्वोत्तम कार्य करत आहेत. शिक्षणाच्या सर्व स्तरावर महिलांनी उत्तुंग भरारी मारली आहे. आपल्या देशाचे भावी सुजाण नागरिक घडवण्याचे अनमोल कार्य शिक्षिका म्हणून उत्तम रीतीने पार पाडत आहेत. शिक्षणापासून वंचित असणारी महिला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच ज्ञानसागरात आज दीपस्तंभ ठरत आहे. थँक्यू बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहोत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून रुग्णांना जीवनदान देणं, त्यांना आधार देणं, जगण्याची नवीन उमेद निर्माण करण्याचे कार्य एक महिला डॉक्टर म्हणून सर्वोत्तम सेवा देत आहे. अगदी कोरोनासारख्या महामारीच्या वेळी सुद्धा महिला डॉक्टर्स, नर्सेस, महिला स्टाफ सर्वांच्या सोबतच राहिल्या. जराही खचल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करून डॉक्टर म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली ती फक्त भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कांमुळेच. भारतीय संविधानाने दिलेल्या संधीमुळेच आम्ही आमच्या हक्कांसोबत कर्तव्यही बजावत आहोत. थँक्यू बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहोत. निळ्याशार आकाशामध्ये उंच भरारी मारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले. भारतीय महिला अंतराळात तसेच पायलट म्हणून आकाशात झेपावल्या त्या यशाची स्वप्न घेऊनच आकाशात प्रवास करताना आपल्या महिला कुठेही कमी नाहीत याची निश्चितपणे प्रचिती येते आहे. विमानात वैमानिक म्हणून भारतीय महिलांनी स्वतःला सिद्ध केलेच आहे, परंतु देशातील पहिली मेट्रो चालवणारी पायलट देखील एक महिलाच असल्याचा सार्थक अभिमानही वाटतो आहे. या क्षणाला एका गाण्याच्या ओळी आठवल्या. पाटली बैलगाडी कानांच्या स्पर्शाने
थँक्यू बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहोत. देशातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आपल्या देशातील महिला यशस्वीपणे पार पाडत आहेत. स्वतःच्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नव्हते, परंतु आज न्यायाधीश, वकील म्हणून अन्यायाविरुद्ध लढून न्यायदान करण्याची ताकद निर्माण झाली आहे ती भारतीय संविधानामुळेच. नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता सुरक्षित ठेवणे, गुन्हेगारी रोखणे, समाजात शांतता आणि स्थैर्य राखणे, न्याय मिळवून देणे यासाठी महिला पोलीसही अहोरात्र मेहनत घेत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करून देशातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची संधीही आम्हाला भारतीय संविधानाने दिली आहे. थँक्यू बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहोत.